नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आमचं एनजीओ विषयी थोडक्यात इथं इंट्रोडक्शन देतो. आमचं एनजीओ गेले 10 वर्ष ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागात कार्यरत आहे. आम्ही ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहोत. आमचं एनजीओ हे महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद शिवभावे जीवसेवा या तत्वानुसार काम करतं. आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं सादर करतो. मॅडम, तुमच्या इथं काही बॅकग्राऊंडला आवाज येतोय का? माझ्या का? हा. नाहीये सर काही. ओके ओके, ठीक आहे. व्हिडिओ क्लिप शेअर करतो. युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का कोरोना काळात जेव्हा सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली ऑगस्ट 2020 पासून. आणि त्यासाठी अगदी ग्रामीण विकासापासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कृषी प्रक्रिया उद्योग या व्यतिरिक्त मिलेट्स फार्मिंग असेल, योगिक फार्मिंग, यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध अशा महापुरुषांच्या चरित्रावर देखील आम्ही ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले आणि संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद यायला मिळाला. आज आपण ज्याच्यासाठी जमलो संवाद सारखी, त्याविषयी थोडक्यात सांगतो. संवाद सारथी सुरू करण्याआधी आम्ही खूप महाराष्ट्रातील विविध लोकांशी चर्चा केली आमच्या एनजीओच्या पदाधिकाऱ्यांनी. आणि असं ठरवलं की जे पण स्पेशलाइज किंवा दिव्यांग व्यक्ती आहे त्यांना
आपण आपल्या वेबिनार मध्ये आमंत्रित करूया आणि त्यांचं जीवन चरित्र आपण जाणून घेऊया. आणि निश्चितच आज आपण 73व्या वेबिनार मध्ये आहोत आणि प्रत्येक वेळेस जितकेही इथं महानुभाव येऊन गेले, खरोखर त्यांचं जीवन हे जेव्हा ते शेअर करत होते ते ते ऐकायला मिळणं आणि ते त्यातनं नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळणं. आणि जेवढे पण महानुभाव येऊन गेले, प्रत्येक जण युनिक होता, त्यांच्या क्षेत्रात मास्टर होता आणि निश्चितच कसं जगावं याचं त्यांनी उदाहरणच सगळ्यांपुढे शेअर केलंय. आणि निश्चितच जेव्हा एखादं स्पेशलाइज किंवा दिव्यांग व्यक्ती त्याचं जीवन जगत असताना त्याला जो रोजचा संघर्ष असतो त्याच्या जीवनात, त्याच्यात जी कमी आहे ती शोधून त्यावर मात करून तो कसं जगासोबत जुळवून घेतो, बॅलन्सिंग करतो आपल्या लाईफ, हे आम्हाला निश्चितच यातनं शिकायला मिळालं. आणि निश्चितच प्रत्येक वेबिनार मध्ये एक नवीन आयाम यातनं उलगडत जातोय. मला खूप सांगायला आनंद होईल की आम्हाला आमच्या एनजीओ ला हे सगळं करण्याची संधी मिळते. याबद्दल आम्हाला खरोखर अभिमान आहे. मी जास्त वेळ न घेता आजच्या वक्त्या शैला मॅडमचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 73वे आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 73वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत वाणिज्य व व्यवसाय क्षेत्रात आपल्या वेगळे स्थान निर्माण करणारे आपले माननीय वक्ते यांच्याबद्दल म्हणावसे वाटते की कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे आयोजिला आहे हा ऑनलाईन संवाद सारथीचा सोहळा ज्यांच्याच आगमनाने. स्वागत करूया मान्यवरांचे शब्द सुमनांच्या पुढे जाताने. तर अशा ह्या आपल्या आजच्या वक्त्या उजगाव मधील जिल्हा कोल्हापूर येथील माऊली मॅचिंग अँड लेडीज वेअर सेंटरच्या संचालिका माननीय शैला सुहास गरड मॅडम आज आपल्यास वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. मॅडम यांचं वास्तव्य कोल्हापूर येथे आहे. मॅडमांचं शिक्षण बीकॉम झालेलं आहे. मॅडम ह्या अकाउंटंट म्हणून नोकरी सुद्धा करीत आहेत आणि परत त्यांचा व्यवसाय सुद्धा आहे, छोटासा व्यवसाय देखील मॅडमचा आहे. मॅडमना नोकरी व्यवसायाचा 3 वर्षाचा अनुभव आहे. मॅडम ह्या समाज सेवेसाठी एवढं नोकरी व्यवसाय सांभाळून देखील त्या समाज सेवेमध्ये कार्यरत आहेत. हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप येथे त्या निरंतर सामाजिक सेवेचे व्रत त्यांनी हाती घेतलेले आहेत. त्यांना खेळ खेळायला देखील आवडते. गोळाफेक, भालाफेक हे खेळ त्यांना खेळायला आवडतात. त्यांचे छंद पण आहे गाणी ऐकणे, डान्स करणे, वाचन करणे हे त्यांना छंद देखील आहे. मॅडमांना आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार लाभलेला आहे. तर अशा ह्या आपल्या वक्त्या माननीय शैला सुहास गरड मॅडम शैली अस्तित्वाची या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. मॅडमांबद्दल म्हणावंसं वाटतं, सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपले पेलण्याची. सामर्थ्य आमच्या अंगी यावे शब्द आपले पेलण्याची, भाग्य आम्हाला लाभले कर्तृत्व आपले ऐकण्याचे, कर्तृत्व आपले ऐकण्याचे. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अमित मॅडम. मी जास्त वेळ न घेता शैला मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं जीवनचरित्र आमच्या सोबत शेअर करावं. नमस्कार सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशनचे खूप खूप आभार पहिल्यांदा की मला त्यांनी वक्त्या म्हणून आज निवड केलेली आहे. मला जास्त असं बोलता येत नाहीये. खूप म्हणजे
मी सुरुवात करते. अ, लहानपण माझं असं गेलं की सुरुवातीला मी जन्मले तेव्हा खूप चांगली होते. पण वयाच्या 4.5 4.5 वर्षाची असताना मला पोलिओ झाला उजव्या पायाला. आणि पोलिओ झाला गावाकडे. मी खेडेगावात वाढलेली आहे. तर त्यामुळे सोयी खूप नव्हत्या तिकडे. कारण दवाखान्याला जायचं झालं तर एकतर मी मूळची कर्नाटकची आहे. संकेश्वर म्हणून एक गाव आहे, तिथली आहे. आणि बेळगावला किंवा गडिंग्लजला दाखवायला जावं लागायचं. पूर्वी अशा सोयी नव्हत्या. पण माझे बाबा आणि माझे काका अ, ह्या दोघांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. 2.5 वर्ष मला दर 15 दिवसाला एक इंजेक्शन असं देत होते. आणि पूर्वी आयुर्वेदिक औषधं विकायला केरळ साईडचे किंवा आंध्र साईडचे ती लोक यायची. तेव्हा ते औषध घेऊन त्याच्यात ते खोबरेल तेलमध्ये मिक्स करून मॉलिश करायची. म्हणजे 2.5 ते 3 वर्ष पायाला मालिश केलेली आहे माझ्या काकांनी. तर त्यांनी म्हणजे जे काही केलेलं आहे, आज मी माझ्या पायावर उभी राहिली आहे. माझा उजवा पाय पोलिओ आहे. आणि म्हणजे चालू शकते ते फक्त माझ्या वडिलांच्यामुळे. वडील माझे, माझी आजी आणि माझे काका, ह्या तिघांमुळे मी आज जी काही चालू शकते ती त्या तिघांमुळे. माझे काका म्हणजे ज्योतिबा धबाले, आणि माझे वडील भीमराव धबाले, आणि माझी आई विश्रांता धबाले. ह्या सगळ्यांनी जे काही कष्ट केलेत, त्या कष्टाचं चीज म्हणून आज मी तुमच्या समोर उभी आहे. सुरुवातीचं माझं शिक्षण, शालेय शिक्षण खूप म्हणजे उशिरा सुरुवात झाली माझ्या शिक्षणाला अपंगत्वामुळे. पण माझे वडील मला सायकलवरून रोज सोडायला येत होते. पण त्यांनी माझ्या अपंगत्वाचं एवढं हे घेतलं होतं की म्हणजे त्यांना धक्का खूप बसला होता की एवढ्या चांगलं हे चालत असताना असं अपंगत्व आलं म्हणून. म्हणून माझ्या वडिलांचं माझं अपंगत्व आल्यानंतर 4थ्या वर्षी निधन झालं. आणि वडील गेल्यानंतर आधार तुटल्यासारखा झाला होता माझा, की माझं शिक्षणाचं कसं किंवा काय. पण तोपर्यंत मला आधार घेऊन चालायची सवय झाली होती. आणि त्यानंतर रोजचं ते मालिश आणि ह्याच्यामुळे, तेलाच्या मालिशीमुळे रोज मी चालत शाळेपर्यंत जात होते. पण शाळेला जाताना मी 4 वेळा पडत होते, जवळपास 3-4 वेळा. पण मैत्रिणी आणि कुणी माझी आई आजी वगैरे काय करायची की काखेतून मला घेऊन शाळेपर्यंत सोडायचे. म्हणजे शाळा खूप लांब होती. आणि ही शिक्षणाला पूर्वी आमच्यात शिक्षण म्हणजे खूप कमी, मुलींचं 10वी पर्यंत शिक्षण म्हणजे खूप हे असायचं. तर त्यानंतर कसं झालं की शिक्षण माझं 10वी पर्यंत झालं. पण 10वी नंतर काय करायचं शिक्षणाला? 10वी नंतर शिक्षण, 10वी आले शाळेमध्ये. 3री आल्यानंतर हुशार आहे, पण शिक्षण पुढचं कसं करायचं इथं? तर माझी आई शेतात कामाला जायची. मग ज्यांच्या शेतात जायची ते आमच्या गावचे प्रसिद्ध सीएम कुलकर्णी. त्यांचा मुलगा आणि सूनबाई गिरीश कुलकर्णी आणि अरुणा कुलकर्णी, ह्या दोघांनी मला जे हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप मध्ये शिक्षणाला घालायचा निर्णय ह्यांनी घेतला होता. पण घरातून खूप विरोध होता शिक्षणाला पुढे म्हणजे बाहेर गावी घालण्यासाठी. कारण खेडेगाव असल्यामुळं मुलगी बाहेर जाऊन शिकू शकत नाही, किंवा मुलगी कॉलेजचं शिक्षण कशाला, असं. पण माझी आईची खूप जिद्द होती की आई आणि माझे चुलते ह्यांची खूप जिद्द होती की हिला शिकवा. मी कुलकर्णींनी सांगितल्यानंतर की ही संस्था बघून यायची आणि मग शिक्षणाला घालायचं. गावात जे कॉलेज खूप जवळपास किलोमीटरचं अंतर होतं, आणि तिला रोज सोडा. घरात कुणी नाहीये, भाऊ नाहीये, आम्ही दोघीच बहिणी. त्यामुळे तिला सोडायला कोण जाणार, आणायला कोण जाणार? आणि कोणी नव्हतं शिकवणार किंवा म्हणजे सांग शाळेत नेऊन सोडून काका असं कोणी नव्हतं. गिरीश कुलकर्णी हे माझ्यासोबत
मॅडम तुमचा आवाज येत नाही. मॅडम तुमचं कनेक्शन गेलं वाटतं. हा मॅडम आता बोला, तुमचं कनेक्शन गेलं. कुलकर्णी आर्ट्स सर, मी आणि आई त्यावेळेला ऍडमिशन माझी झाली हँडिकॅप मध्ये. आणि मी संस्थेत 11वीच्या शिक्षणासाठी म्हणून, कॉलेजच्या शिक्षणासाठी म्हणून हेल्पर्स मध्ये आले. सुरुवातीला 10वी पर्यंतचं शिक्षण किंवा तिथलं खेडेगावातलं वातावरण असं होतं की म्हणजे असं सतत जाणवायचं की मी अपंग आहे, मी काहीतरी, माझ्यात काहीतरी वेगळं आहे असं जाणवायचं. कारण पहिल्यांदाच मी, आमच्या घरात पहिल्यांदाच अशी एक व्यक्ती होते की जी अपंग होते, जिला म्हणजे चालताना किंवा हे करताना मी 4 पावलं सुद्धा व्यवस्थित चालू शकत नव्हते. 4 पावलं चालले की मी पडायची. म्हणजे मला अगदी कुणीतरी न्यावं लागायचं किंवा कोणाचा तरी आधार लागायचा. पण संस्थेत आले आणि संस्थेत आल्यानंतर असं झालं की माझ्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली सगळे विद्यार्थी आणि माझ्या वयाच्या मुली, म्हणजे कॉलेजला नवीन ऍडमिशन झाले, हे सगळे सगळ्यांना बघितल्यानंतर माझा जो न्यूनगंड होता होती की मला वेगळे पण ते मला दिसते. तेव्हापासून मी स्वतःला आलेल्या दुसऱ्या दिवशीपासून मी स्वतःला यांच्यापेक्षा मी कितीतरी बरी आहे. म्हणजे प्रत्येकाचा प्रकार वेगवेगळा होता. आणि पीडी सरांनी खूप असं कसं तू चालू शकतेस तर तू हे काम. मॅडम तुमचं कनेक्शन ब्रेक होतं, एकदा चेक करा ना. शैला मॅडम. हॅलो. हा मॅडम बोला ना. सर काही अं, त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण संस्थेत झालं. आणि शिक्षणानंतरच संस्थेत माझी ऍडमिशन अशी झाली होती झाली माझी. तर संस्थेत असं झालं होतं की
देतील, म्हणजे काम वाटून देतील आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं ते काम पण सांभाळायचं. सुरुवातीला 2 मुलींची जबाबदारी माझ्यावर होती. नंतर मग शिकत गेले आणि शिलाई विभाग नंतर माझ्याकडे आला. शिलाई विभाग माझ्याकडे आला आणि संस्थेत बऱ्याच अशा गोष्टी मी शिकत गेले आणि पडण्याचं प्रमाण खूप कमी आल्यामुळे भरपूर कामं मी करू लागले आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी किचन पासून मी प्रत्येक गोष्ट शिकत गेले. दीदी, देशवता सर आणि ह्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इतकी छान तयार झाले की मुळे कार्यक्रमामध्ये मी चालणारी असल्यामुळे मला रेखाताईंनी डान्स शिकवला होता आणि तो डान्स लावणी केली मी पहिल्यांदाच संस्थेत आमच्या. मला सुद्धा वाटलं नव्हतं की मी इतकी छान लावणी किंवा इतका छान डान्स करू शकते. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझं मी 2 वर्ष संस्थेत जॉब केला आणि मग घरी आले. घरी आले आणि त्यानंतर घराकडे आले. आई आजारी असल्यामुळे आईकडे मला जास्त लक्ष देणं गरजेचं होतं, म्हणून मी आईकडेच 5-6 महिने मी आईच्या तब्येतीकडे लक्ष दिलं आणि त्यानंतर काय जॉब करायचा किंवा काय करायचं असं चालू होतं आणि चुलत्यांची, माझ्या आईची आणि माझ्या भाऊजींची परमिशन घेऊन मी पुण्याला जॉब शोधायला गेले. सगळ्यांचा विरोध होता व्हायचं त्यात की अपंग आणि कसं करणार काय वगैरे. पण माझा जिद्द होती की जॉब करायचं तर पुण्यात जॉब करायचा. मग आईनं सांगितलं की ठीक आहे, तुला कुठं करायचंय जॉब तिथं कर, मी आहे तुझ्यासोबत. माझी जी मैत्रीण आहे तिच्या मिस्टरना रिक्वेस्ट केली त्यांच्याकडे घेतलं आणि रोडच्या ब्रँचला आणि 4 वर्षानंतर मग आईची खूपच तब्येत खालावली होती. आईला करावं लागलं होतं आणि आईकडे संकेश्वरला आले आणि संकेश्वरला आल्यानंतर परत मग आईची तब्येत आणि तिथे मी सगळ्या नेटचा, कारण पुण्यामध्ये कम्प्युटर शिकल्यामुळे तिथे नेट कुणाला ई स्टॅम्प, ऑनलाईन स्टॅम्प होतं ते मी तिथे शिकले आणि माझ्याकडे पूर्ण ब्रँच माझ्याकडे होती. तिथे 4 वर्ष केलं आणि 4 वर्षानंतर मग माझं लग्न ठरलं. कोल्हापूरमध्ये उचगाव ह्या भागातच स्थळ आलं आणि मी तिथे लग्नानंतर मी तिथं सेटल झाले. लग्न म्हटलं की नवीन सगळं म्हणजे जबाबदाऱ्या किंवा हे असं सगळं नवीन जबाबदारी आली माझ्याकडे आणि नवीन जबाबदारी आल्यानंतर आई घरचे सगळे म्हणजे माझ्या माहेरच्या सगळ्यांना माहिती होतं की मी काय करू शकते, की माझं शिक्षण झालंय, की नोकरी करू शकते. माझी कॅपॅसिटी घरातल्या सगळ्यांना माहिती होती. पण हे सगळे नवीन लोक माझ्यासाठी नवीन होते आणि ह्यांना सगळ्यांना म्हणजे सांगावं लागायचं की मला कुठं, म्हणजे माझ्या घरातल्यांना माहिती होतं की मला कुठं अडचण येते, मला कुठं मदतीची गरज आहे. पण इथे मला सगळ्यांना सांगावं लागायचं की मला हे इथं थोडीशी अडचण येते किंवा हे. पण नवीन संसारात नवीन इथं आल्यानंतर खूप सगळ्यांनी मला समजून घेतलं आणि छान संसाराला सुरुवात झाली होती आणि सुरुवात झाली आणि त्यानंतर 1-2 वर्षानंतर मला अशी काही अडचण आली की मला तिथे माझं अस्तित्व कळत नव्हतं. म्हणजे शेवटच्या स्टेप पर्यंत गेलं होतं
की आता इथं आपण नको हे करायला, की आपण नाही काय करायचंय. इतकं वाईट वेळ आली होती. पण त्यातनं देखील दीदीने शिकवलं होतं, की वेळ कशीही असू दे, की आपण कुठलीही वेळ, कुठलीही परिस्थिती कशीही असू दे, आपण ठामपणे उभं राहायचं. आणि आपल्याकडे शिक्षण आहे आणि नवीन आपण काहीतरी करू शकतो. ही जी मानसिकता आहे, ती संस्थेमुळे परत मी संस्थेत अटॅच झाले आणि देशवत सरांना मी फोन केला, "सर मला यायचंय" म्हणून. आणि देशवत सरांनी "ठीक आहे, ये" म्हणला. आणि सरांशी बोलल्यानंतर परत मी नव्यानं उभी राहिले. बाळ छोटं होतं माझं, पण नव्यानं उभी राहिले. नवीन एक चॅलेंज माझ्यासमोर होतं, की मला सगळ्यांनी असं बोललं होतं, की "आता काही ही उभं राहू शकत नाही आणि हिला काही आता करता येणार नाही." मग चॅलेंज होतं ते माझ्यासाठी आणि ठीक आहे म्हटलं मी उभं राहते. आणि आम्हाला ग्रामपंचायतकडनं जो निधी मिळतो अपंग निधी, त्या निधीतनं तेव्हा मला ₹3,500 चा निधी मिळाला होता आणि मी एक माझ्या जाऊबाईंच्या मदतीनं मी एक नवीन बिझनेस चालू करायचा विचार केला आणि नवीन बिझनेस मी चालू केला. तो लेडीज वेअरचा. कारण माझ्या जवळपास इथं मॅचिंग सेंटर असं काही नव्हतं. साधा फॉल आणायला जायचं असेल तर 1-1.5 किलोमीटर असं जावं लागायचं. मी ज्या एरियामध्ये राहते तिथून. त्यामुळे मला असं वाटलं की आपण मॅचिंग सेंटर अगदी 1,500 चा माल भरला मी. इथे जवळ आमच्या इथे गांधीनगरचं होलसेल मार्केट आहे तिथून जाऊन आणले. तेव्हा माझ्याकडे 1,500 चा माल आणला आणि सुरुवात केली. अ, अगदी छोट्या ह्याच्यावर सुरुवात केली. मला नव्हतं वाटलं की मी एवढं छान अचीव्ह करेल आणि अ, सुरुवातीलाच 2ऱ्या-3ऱ्या वर्षातच मला इतका छान अनुभव आला की मी नंतर प्रत्येक सीझनला म्हणजे मग दिवाळी आली किंवा गणपती आला, की गणपती आलं की डेकोरेशनचं साहित्य मी जास्ती विक्रीला ठेवायचे. दिवाळी आली की पणत्या, आकाशकंदील अ, हे सगळं विक्रीला मी फिरून विकायला लागले मग. मला जेव्हा जाणवलं की बाबा कस्टमर घरी खूप कमी येतात, पण बाहेर जेव्हा गेलो तर आपण सांगितलं की बाबा हे माझ्याकडे अवेलेबल आहे आणि हे तुम्ही घेऊ शकता काय? तर सरकारी प्रिमाइसेसमध्ये अपंगांना परमिशन असते वस्तू विकायला आपल्या. तर मी सीपीआर मध्ये हॉस्पिटल सीपीआर जे हॉस्पिटल आहे तिथे मी पूर्ण 4 बिल्डिंग चढायचं उतरायचं माल घेऊन तेवढा चढायचा उतरायचा. दर दिवाळीला मी आकाशकंदील प्रत्येकांकडे फिरायचे सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत. हे माझं रुटीन होतं दरवर्षीचं की 9 ते 1 वाजेपर्यंत फिरून विकायचं. नंतर मग मी छोट्या छोट्या ऑर्डर्स घ्यायला लागले. जथ्याच्या लग्न जथ्याच्या ऑर्डर्स वगैरे घ्यायला लागले आणि मग त्यातनं मला यायला जायला जवळपास 3 किलोमीटर मला चालत जावं लागायचं आणि 3 किलोमीटर मला चालत यावं लागायचं माल आणण्यासाठी. आणि एकदा काय झालं की गाडीत बसताना चढताना वगैरे मी पडले होते खूप जोरात. त्यानंतर असा विचार केला माझ्या मैत्रिणीने मला सुचवलं की तू ह्याच्यावर लोनवर तू गाडी घे, तू गाडी शिक आणि तुला ते तुझ्या व्यवसायाला खूप सोपं होईल असं. मग त्यांनी सुचवल्याप्रमाणे मी गाडी घेतली आणि माझी ऍक्टिवा अडॉप्शन व्हीलची ऍक्टिवा आहे. तर ती गाडी घेतल्यानंतर मला खूप सोयीचं झालं. माझं डेव्हलप करायला खूप सोयीचं झालं. आणि बिझनेस खूप छान 4 वर्षात माझा डेव्हलप झाला होता. पण मध्ये कोरोना आल्यामुळं मग सगळंच थांबलं. आता कोरोनामुळे खूपच परिस्थिती खालावली होती आणि प्रत्येकाचीच म्हणजे माझी अशी नाही, प्रत्येकाची तशी झाली होती. त्यानंतर काय करायचं म्हणजे बिझनेसमध्ये पण खूप कमी आलं, कस्टमर खूप कमी आलं, हे झालं. मग काय करायचं त्यानंतर? तर आर्मी कॅम्पमधनं मला ऑर्डर्स खूप येत होत्या आणि मी त्या कॅम्पमध्ये पण मी विकायला जात होते. पण नंतर त्या पण कमी आल्या. मग नंतर करायचं काय असा विचार झाला आणि मी जॉबसाठी पार्ट टाइम मला जॉब मिळतो का? म्हणजे मला मुलाकडे पण लक्ष देता येईल आणि आपला बिझनेस पण सांभाळता येईल आणि शिवाय जॉब पण होईल, असा विचार झाला. आणि तसा विचार चालू होता तोपर्यंत मला छान संधी आली. सृष्टी एन्व्हायरो केअर म्हणून पोल्युशन कंट्रोलची कंपनी आहे. जिथे मला पार्ट टाइम जॉब मिळाला आणि मी पार्ट टाइम जॉब करायला लागले. पार्ट टाइम जॉब करत असताना माझा बिझनेस पण सांभाळत होते आणि पार्ट टाइम जॉब पण करत होते. सुरुवातीला थोडं कठीण गेलं, पण नंतर खूप म्हणजे मदत झाली आणि त्यानंतर असं झालं की
म्हणजे पावसामध्ये माझ्या घर खूप म्हणजे जुनं बांधकाम असल्यामुळं घर पडलं. अरे बापरे! म्हटलं आता काय करायचं? म्हणजे घर पडलं म्हटल्यानंतर काय करायचं? कारण परिस्थिती इतकी अशी हे नव्हती, की बाबा आता घर पडलंय आणि बांधकाम करावं. मी थोडं एका रात्रीत आम्हाला घर बदलावं लागलं आणि मग आम्ही भाड्यानं राहायला लागलो. पण घराच्या बांधकामासाठी मी सगळ्यांची परमिशन वगैरे हे करायला गेले तर, नाही तुम्ही करू शकत नाही किंवा हे असं वगैरे झालं होतं थोडंसं. आणि त्यानंतर मग मी म्हटलं, की नाही मी करू शकते ते पण. आणि ते चॅलेंज ते एक माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं आणि त्याला मला माझ्या मामांची खूप मोठी साथ मिळाली. मामांची आणि माझ्या मामे भाऊची, सचिनची. अ, ह्या दोघांच्या साथीमुळं मी खूप छान आणि माझी आई, मामा आणि सचिन ह्या तिघांच्या साथीमुळे मी घर बांधू शकते आणि आज अ, माझं घर स्वतःच मी उभं केले माझ्या सोयीनुसार. म्हणजे कुठं कुठं मला अडचण येते, काय येते, ह्या सोयीनुसार मी ते घर बांधून घेतलेलं आहे. आणि हे करत असतानाच संस्थेशी संस्थेत जाणं येणं माझं खूप होतं. मग आम्हाला सिंधुदुर्गचा प्रोजेक्ट आम्हा 5 जणांना मी, प्रज्ञा, अभिजित, राहुल दादा आणि तानाजी दादा. ह्याच्यामध्ये तानाजी दादांनी मला खूप छान मदत केली आणि त्यानंतर मग आम्ही सिंधुदुर्गच्या प्रोजेक्टवर काम करत होतो. अ, आम्हाला ते दादांनी अभ्यासासाठी आणि ह्याच्यासाठी आम्हाला सरांनी कोर कमिटी म्हणून नेमलं होतं आणि त्यातनं मग मी खूप वर्षानंतर परत कामाला संस्थेच्या सुरुवात केली होती आणि छान आमची सुरुवात झाली होती. आणि त्यातनंच परत मग म्हणजे नवीन नवीन शिकायला मिळालं. परत संस्थेतले बदल आणि हे परत मग संस्थेची सदस्य झाले मी आणि सदस्य होऊन आज मी संस्थेचा शिलाई विभाग रेखाताई आणि सुभदादांच्या हे सपोर्टमुळे मी तो शिलाई विभागाची सुपरवायझर म्हणून आज काम करते. शिलाई विभागला नवीन नवीन ऑर्डर्स मिळवणं किंवा मग ते आलेल्या ऑर्डर्स कंप्लीट करून घेणं, हे सगळं मी आता करते. म्हणजे नोकरी, व्यवसाय आणि समाजसेवा म्हणजे आणि कुणाला समजा आता इथं कुणाला गरज आहे माझी, तर मी तिथं पाहिजे असं जेव्हा असेल आणि मला एखादा कॉल आला, की "बाबा शैला आज तू येऊ शकतेस का? मला थोडंसं गरज आहे." तर मी नक्की जाते. कारण मला असं वाटतं, की आपल्यामुळं एखाद्याला आनंद मिळत असेल, तर तो आनंद आपण द्यावा. त्यामुळे मी कुणालाही आजपर्यंत नाही म्हटलेली नाहीये. मला नाही म्हणणं जमत नाही. बस धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुमचा व्हिडिओ ऑन करा ना. सर व्हिडिओ ऑन होत नाहीये. एक मिनिट. आता करा. हो सर. आता झालं सर. हो, ते मध्ये बराच आवाज ब्रेक झाला तुमचा. अरे बापरे. अं, खरोखर तुमचं संघर्षामय जीवन आहे आणि दुसरं तुम्ही प्रत्येक गोष्टीचं चॅलेंज स्वीकारलंय. तर या सगळ्या प्रवासात तुम्ही बरेच घटनांचा उल्लेख केला. तरी सर्वात आनंदाचा क्षण कुठला आहे तुमच्या जीवनातला, त्याबद्दल थोडक्यात सांगा. सर्वात आनंदाचा क्षण सर सर्वात आनंदाचा क्षण म्हणाल तर मी माझं स्वतःचं घर उभं केलं आणि तो माझ्यासाठीचा खूप सर म्हणजे आनंदाचा क्षण आहे, की मी तो माझं स्वतःचं घर असं मी माझ्या ह्याच्यावर उभं केलं. मला एकाने ची उभं करते कुठल्या म्हणजे आमच्या मदती करते. त्यामुळे मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि ते उभं केलं आणि ते ज्या दिवशी गृहप्रवेश होता, त्या दिवशीचा तो क्षण आहे ना, तो अजून असं वाटतं, की आहे स्वप्नात आहोत की काय आपण असं म्हणजे तो खूप खूपच छान मॅडम. त्याच्या अगदी विरुद्ध की तुमच्या जीवनातलं अगदी वेदनादायी घटना की जी विसरूच शकत नाही. अ, वेदनादायी घटना म्हटलं की मला ऍक्च्युली मला ज्यांची खरी साथ हवी होती. म्हणजे एक मुलगी लग्न केल्यानंतर पूर्णपणे डिपेंड होऊन आपल्या मिस्टरांवर डिपेंड होऊन जाते.
आणि ज्या क्षणाला त्यांची गरज असते त्या क्षणाला ते माझ्या सोबत नव्हते. ही माझ्यासाठी खूप म्हणजे ह्याची घटना आहे. मॅडम, या सगळ्या प्रवासात तुम्ही जसं प्रत्येक जे जे चॅलेंजेस आले ते स्वीकारले, ते चॅलेंजेस स्वीकारणं आणि ते पूर्ण करणं याच्यासाठी उत्साह, एनर्जी ही कशी मेंटेन ठेवली त्याबद्दल थोडक्यात सांगा ना. अरुणा मॅडम नेहमी म्हणायच्या की शीतल, म्हणजे अरुणा कुलकर्णी आहे, त्या मला घरी सगळे शीतल म्हणतात. शीतल, तू हे करू शकतेस, कर. आणि ते एक वाक्य मी त्यांचं लक्षात ठेवलं होतं की नाही, तू हे करू शकतेस, तुझ्यात तेवढी आहे क्षमता आणि तू कर, असं म्हणायचे. आणि मी तेच लक्षात ठेवून हे सगळं करत गेले. म्हणजे आहे माझ्यात ती कॅपॅसिटी, मी कुणापासून म्हणजे कुणावर अवलंबून नाहीये. आणि दुसरी गोष्ट की मी ते करू शकते, एवढं एक वाटायचं की हा नाही, मी हे करू शकते, तर मी ते करायचे. निश्चितच मॅडम, तुम्ही प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक जे जे चॅलेंजेस आले ते पार करत आज इथपर्यंत पोहोचलात. खरोखर तुमचं जीवन प्रेरणादायी आहे आमच्या सर्वांसाठी. रेखा मॅडम, सुनीता मॅडम, स्वाती मॅडम, तुम्ही नक्कीच तुमचं जे काय फीडबॅक आहे ते शेअर करावे. मी विचार करते, मी पहिल्यांदा बोलू का शेवटी बोलू? अं, सैलाताईंनी खूप काही सांगितलं बरं का स्वतःबद्दल. म्हणजे तिच्या स्वभावातले अर्थात असं सगळं काही आपण सांगतो ते दुसऱ्यांनीच सांगायचं असतं. पण तिचा स्ट्रगल खूप मोठा आहे आणि त्याचे खूप जवळून असं पाहणारे साक्षीदार आम्ही काही लोक आहोत. तर तिची जी काही परिस्थिती होती मधल्या काळातलं तिने सांगितलं, ती पहिली जशी होती आणि आता जशी आहे याच्यामध्ये काही फरक पडलेला नाहीये. म्हणजे माझ्याकडे 5 रुपयेही नाहीयेत, पण तरी सुद्धा समोरून आलेल्या उन्हातल्या थकल्या भागल्या माणसाला ती पोट भरून खायला घालण्याची हिंमत ठेवायची. आणि तिची परिस्थिती मला माहितही नव्हती खूप वर्ष की ती काय स्ट्रगल करतीये. सो ऑफ टू यू शैला. अशी खूप कमी माणसं असतात आणि स्वतःबद्दल कमी बोलणारी पण अशी खूप कमीच माणसं असतात जी संधी मिळूनही अर्ध्या तासात आपला विषय मिटवतात. पण तिचा जो व्यवसाय तिने सुरू केलेला आहे आणि आता नोकरी, व्यवसाय आणि तिच्या मातृसंस्थेसाठी ती जो करतीये त्याच्यामध्ये ती खूप वेळा पडते. तिचे खूप वेळा ऍक्सिडेंट झालेले आहेत, मोडामोडी झालेली आहे आणि तरी पण ती उभी राहते आणि परत कामाला लागते. सो त्यासाठी पुन्हा हॅट्स ऑफ. तिच्या मुलाला सगळ्यांनी नक्की भेटलं पाहिजे, असं ते ऍक्टिव्ह पात्र आहे तिच्यासारखंच, जे आईला अभिमान वाटेल असंच नेहमी वागतं गुणाचं बाळ. तर श्लोक साठी पण मी खूप छान त्याचंही कौतुक करते की तो तुला साथ देतोय. मला वाटतं डॉक्टर तू बोल, आपण पुन्हा शेवटी येऊ समपवर. थँक्यू. हॅलो हॅलो. बोला मॅडम, सुनीता मॅडम बोला. अं, शैलाबद्दल म्हणजे मी हॉस्टेलमध्ये आले तेव्हा शैलाचं सगळं पूर्ण होऊन शिक्षण ती बाहेर पडली होती. त्यामुळे तिची आणि माझी ओळख ही माझी विद्यार्थिनी म्हणूनच. आणि जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असायचे त्यावेळेस तिची लावणीचा डान्स असू देत किंवा इतर लोकांचं कोणात बसवायसाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी, प्रॅक्टिस घेण्यासाठी असं ती यायची हॉस्टेलला. तेव्हाची तिची अशी माझी ओळख आहे. म्हणजे फार आमच्यात मैत्री असं नाही, पण रेखाताईंची मैत्रीण असंच आमची दोघींची मैत्री आहे. आणि गप्पाच्या ओघात बऱ्याच गोष्टी मला पण कळाल्या होत्या तिच्याबद्दल. तिचं म्हणजे तिनं जो स्ट्रगल आता सांगितलं तर अगदी 100% पण काही गोष्टी आहेत की त्या सांगितलेल्या किंवा
सांगू शकली नसेल, पण तिचा स्ट्रगल जो आहे ना तो आधी होता, आता आहे आणि पुढेही सुरूच राहणार आहे. कधी संपेल गॉड नोज. पण ती खूप धीराची आहे, खूप स्ट्रॉंग आहे, नेहमी हसत असते. आणि आता तिनं जो घर बांधलं हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग असं सांगितलं. पण माझ्या दृष्टीने तिच्या आनंदाचा प्रसंग असेल कुठला तर तिला जो पहिलं मूल झालं, श्लोकचा जन्म झाला तो. कारण एका स्त्रीसाठी म्हणजे तिच्या पूर्णत्व मिळाल्यासारखं असतं आणि तो तिच्या आयुष्यातला खरंच खूप आनंदाचा प्रसंग आहे तो, असं मला वाटतं. आणि मी पण फार नाही तिच्याबद्दल काय बोलू शकत, पण ती जे काय ज्या पद्धतीनं सगळं अचीव केलंय तिनं आणि करतेय त्यासाठी माझ्याकडून तिला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच हसत राहा आणि सगळ्या ह्याच्यावरती मात करत राहा. ऑल दी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सुनीता मॅडम. स्वाती पाटील, अमोल देशमुख, तुम्हाला काही बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोलू शकता. इर्षाद. स्वाती पाटील ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. हॅलो. ओके, हा बोला ना. माझ्या मावशी आहेत. माझी मावशी आहे ती, म्हणजे तिच्याबद्दल सांगणं हे काय थोडं कोणच बोलू शकत नाही, कारण की ती तिचं जेवढं स्ट्रगल आहे तिच्या एवढं स्ट्रगल कोणच करू शकत नाही. तिची मुलगी म्हणून मला खूप अभिमान आहे की ती खूप एवढं स्ट्रगल करते तिच्या लाईफ मध्ये पूर्ण. आणि यापुढे पण मला तिचा खूप अभिमान आहे. तिचं सांभाळावं, असं पुढे जावं. ती तिच्यासारखं एवढं स्ट्रगल करताना बघा की मला असं वाटतं की ती आत्ताची जी परिस्थिती आहे ती हँडिकॅप आहे तरी पण एवढं प्रयत्न करते. पण जर ती अशी नॉर्मल असती तर किती काय केलं असतं तिनं. पण अजून पण ती असं कोणत्याच गोष्टीमध्ये कमी, म्हणजे ती असं वाटत नाही की ती काय करू शकत नाही. सध्याच ती एका स्पर्धेला गेलेली, गोळाफेक मध्ये तिनं सिल्वर मेडल मिळवलंय तिनं सध्या. पण मला तिचा खूप अभिमान आहे की आम्ही एवढे म्हणजे असं तंदुरुस्त आहोत तरी पण आम्ही ज्या गोष्टी करू शकत नाही ती त्या गोष्टी पण करते. आणि तिच्या वयाच्या मानाने तिनं एवढं अचिव्हमेंट केलेली आहे. तिने स्वतःचं घर घेतलं. पण तिचं असं नाही की एवढं जॉब करते किंवा हे करते म्हणून तिच्या मुलग्याकडे पण दुर्लक्ष आहे. त्याच्या पण यशामध्ये तो एवढा हुशार आहे की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार घेते, त्याच्यासाठी त्याला सपोर्ट करते कोणत्या पण गोष्टीमध्ये. आणि इव्हन मला पण सपोर्ट करते, ती स्वतःच्या मुलगीप्रमाणे मला पण वागवते. त्यामुळे तिचा मला खूप अभिमान आहे आणि ह्यापुढे पण तिनं असं सगळं यश मिळवत राहावं असं मला वाटतं. आय एम प्राऊड ऑफ यू. खूप खूप मला तुझ्याबद्दल आदर आहे आणि तू असंच पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. थँक्यू. थँक्यू स्वाती. इर्षाद सर, तुम्हाला काही बोलायचंय? अमोल देशमुख. हॅलो, आवाज येतो काय? हो, येतोय येतोय, बोला. थँक्यू सो मच पहिल्यांदा बोलण्याची संधी दिल्याबद्दल. हा, शैला ताईंच्याबद्दल आम्ही काय बोलणार आता, त्यांनी जेवढं सांगितलं हे फक्त 20% आहे. 80% इफर्ट तर आपल्याला माहितच नाही लाईव्ह मध्ये जे मी पाहिलेलं आहे. आणि हा, ते आमच्यासाठी एक रोल मॉडेल आहेत आता, तेवढंच सांगू शकतो मी. आणि जे त्यांनी स्ट्रगल केलंय ते स्ट्रगल तर तुम्ही तुमच्यासोबत त्यांनी फक्त 20% सांगितलंय. 80% रिअल लाईफ मधली जी हाय स्ट्रगल, एक मुलगी म्हणून, खास करून आपल्या साईडला एक मुलगी आणि विथ डिसेबिलिटी, ते खूप कठीण असतं. पण त्यांच्याकडे बघून भल्या भल्याना लाज वाटायला पाहिजे असं त्यांनी हे केलेलं आहे. सो आय विश की ते विश बेस्ट ऑफ लक शाला ते, आणि प्राऊड ऑफ यू ऑलवेज. थँक्यू. थँक्यू. अमोल देशमुख जी, तुम्हाला काही बोलायचं? नाही, काय नाही, आता त्याच बघतायत, त्याच चांगलं बोलल्या आहेत. आम्ही बोललो तसं काय ठीक आहे, परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांना मी फार जवळून ओळखतो, त्यात काही वाद नाही. अगदी हार कधी मानली नाही आयुष्यात. बाकी सगळं आहेच आहे आपल्यासमोर. येस. धन्यवाद अमोलजी. रेखा मॅडम, तुम्हाला काही बोलायचंय परत? नाही, मला फक्त हेच सांगायचं आहे की
म्हणजे मी शैलाकडे कशी बघते तर तिच्या आयुष्याकडे मी अशी बघते की एक गृहिणी जर तिनं मनात तर ती काय काय करू शकते तिचं घर चालवण्यासाठी आणि याच्यासाठी खूप मोठा उद्योजक असण्याची किंवा खूप काहीतरी मोठं अचीव करण्याची गरज नाही. तर ही अचीवमेंट सुद्धा खूप महत्वाची आहे अपंगांच्या आयुष्यात. कारण लग्न करणं संसार करणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि ते करत करत आज ती समाजसेवेपर्यंत आलेली आहे. तर हा प्रवास पण फार विशेष आहे. खूप लोकांना प्रेरणादायी आहे जे घरामध्ये आहेत पण त्यांना वाटतं की आपलं लग्न झालंय आणि आपण आपल्या संसाराशी स्ट्रगल करतो. तर त्यांनी झेप घेण्यासाठी शैलाची कहाणी फार महत्वाची असं मला वाटतं. सो प्राऊड ऑफ यू शैला. धन्यवाद रेखा मॅडम. नक्कीच शैला मॅडम, तुम्ही आज जो शॉर्ट बट स्वीट प्रवास सांगितला, स्ट्रगल खूप आहे पण तुम्ही खूप कमी शब्दात आमच्यापर्यंत तो मांडलाय. आणि खरोखर तुम्ही जे म्हणत होता की मला बोलता येत नाही, पण तुम्ही खूप छान बोललात आणि अगदी बाय हार्ट. आणि कसं असतं ना की जे अनुभवलेलं आहे ते बोलणं, हे अगदी निरपेक्ष असतं आणि ते काही ठरवून बोललं जात नाही. जे सत्य आहे ते समोर येतं. तर त्या पद्धतीने तुम्ही मांडलं आणि निश्चितच आमच्या NGO कडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आणि निश्चितच तुमचा हा जो प्रवास आहे यातनच खूप नवीन नवीन गोष्टी तुमच्याकडून ऐकल्यात आणि शिकायला देखील मिळाल्या की खरंच स्ट्रगल कसा असतो. अगदी बालपणापासून तर एक गृहिणी, आई म्हणून, उद्योजिका म्हणून निश्चितच सगळ्याच आघाडीवर तुम्ही लढत गेलात आणि यश मिळवलं. त्या लढाया जिंकल्यात. तर त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. जाताना सगळ्यांसाठी एक छोटासा संदेश. आणि आज मी रेखा मॅडम इतक्या दिवसानंतर आल्या, तर आज प्रार्थना तुम्ही घ्यावी अशी विनंती करतो समारोपाला. शैला मॅडम, एक संदेश द्या, नंतर मग रेखाजी प्रार्थनेने सांगता का? जी. थँक्यू सो मच. शैला बोल. काय आता खूप खूप धन्यवाद संकल्प फाउंडेशनचे की त्यांनी मला आज बोलायची संधी दिली. आणि जसं रेखा म्हणते तसं मी खरंच खूप कमी बोलले, पण मला तेवढं जमत नव्हतं. जेवढं शक्य आहे तेवढं मी बोलते. खूप खूप आभार सगळ्यांचे. नाही जास्त बोलू शकत मी. थँक्यू सो मच. संदेश संदेश एखादा त्यांनी व्हायला संदेश काय कसं असावं आयुष्यात कसा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असावा काहीतरी सांग ना. आज मी रेखाकडे म्हणा किंवा हॉस्टेलमधल्या सगळ्यांकडेच बघत मी शिकत आले. मला असं वाटतं की कुणीही म्हणजे आता जे मी अनुभवते की बाबा कुणीही हे जमत नाहीये तिला किंवा हे तुला जमणार नाहीये. म्हणजे जे म्हणतात ना की संसार म्हटलं की सगळी नाती सांभाळत सगळं आपण अचीव करणं फार कठीण असतं. आणि त्या सगळ्यांची मनं जपणं तर त्याहून कठीण असतं. आणि सगळ्यांची मनं जपत हसत खेळत आपण राहिलो की म्हणजे कुठल्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे आणि कुठल्या नाही, हे आपण जर लक्षात आलं आपल्या, तर खूप सोपं असतं. आणि गृहिणींसाठी तर ते खरंच खूप सोपं असतं. आणि मी तेच करत आले की ज्या गोष्टीत मला आनंद मिळतो ती गोष्ट मी नेहमी करते. मग मला इथे आता रेखा बरोबर वेळ घालवायला मला आवडत असेल तर मी तिथे रेखा बरोबर म्हणजे वेळ घालवेन. मला इथे घरात आता माझ्या मुलासोबत वेळ घालवायचा आहे तर मी त्याच्यासाठी पूर्ण वेळ देईन आणि त्याच्यासाठी त्याच्या आनंदासाठी हे करेन. हा जो माझा स्वतःचा विचार आहे, मला वाटतं तो सगळ्यांनी जर अवलंबला तर खरंच म्हणजे मला ज्या गोष्टीत आनंद होतो ना, आपल्या स्वतःला ज्या गोष्टीत आनंद आहे मिळतो किंवा ही गोष्ट करताना मला हा माझ्यासोबत सगळ्यांना पण आनंद मिळतोय, तर ती गोष्ट आपण करावी.
वा. खूपच छान शैला मॅडम. पुनश्च तुमचे ऋण व्यक्त करतो आणि निश्चितच अ, आपण संपर्कात राहू, संवादात राहू सतत. मी रेखा मॅडमला विनंती करतो की आजची अ, या सत्संगाचा प्रार्थनेने सांगता करावी. विशाल सर, चालेल. तुम्ही छान मार्गदर्शन केलं मला. अं, खूप खूप धन्यवाद संकल्पचे पण. येस, खरंच आहे. कारण संकल्प फाउंडेशन मुळेच आज आपल्या स्टोरीज रेकॉर्ड होत आहेत आणि आपल्याला सुद्धा असं आहे आपलं आयुष्य, आपण कधी मागे वळून पाहिलंच नसतं. ते पाहण्याची संधी मिळते आणि आपल्या माणसाला सांगण्याची संधी मिळते की ते किती महत्वाचे आहे. खूप खूप उत्तम उपक्रम आहे आणि लवकरच 100 गाठो आणि पुढेही जात राहो. ह्या माझ्याही शुभेच्छा आहेत संकल्प फाउंडेशनला. तुम्ही दिलेली प्रार्थनेची संधी मी लिबर्टी म्हणून घेते आणि शैलाला पाहताना मला ज्या ओळी जास्त रिलेट करतात ती माझी आवडती प्रार्थना मला आज म्हणायची आहे. चालेल ना? येस. हो ओके. मॅडम, तुम्हाला जी आवडेल ती म्हणू. थँक्यू. थँक्यू. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. पुढच्या वेबिनारला आपण लवकरच भेटूया. खूप खूप धन्यवाद.